नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आतापर्यंतचा हा मोठा निर्णय राज्य सरकारकडून कर्जमाफीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, त्यामुळे आता कोणालाच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। आता हे येणारे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने तुम्हाला डायरेक्ट पीक विम्याचा लाभ देखील येईल आणि हे पैसे भेटतील। आणि इकडे कर्जमाफीचा पण लाभ डायरेक्ट सरकारकडून तुम्हाला देण्यात येणार आहे। पण ही कर्जमाफी कधी होणार, कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे लागतील, कर्जमाफीचा नियम काय आहे, कधी येणार, तारीख कोणती फिक्स झालेली आहे, हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, अखेर कर्जमाफी बाबत मोठी घोषणा राज्य सरकारकडून झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आता सध्या स्थितीला राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि कर्जमाफीचा अखेर मुहूर्त लागला। कर्जमाफी कधी होणार, आज होणार की उद्या होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात होता। मात्र आता कर्जमाफी बाबतची जी तुमची प्रतीक्षा सुरू होती ती प्रतीक्षा तुम्हाला करत बसण्याची गरज पडणार नाही। तर राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की राज्यातील हजारो नाही तर लाखो शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करणार आहोत। अखेर कर्जमाफीचा मुहूर्त लागलेला असून मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे। बघा, कर्जमाफी अखेर जाहीर झाल्यामुळे सर्व शेतकरी खुश झालेले आहे। इथे काय सांगितलेलं आहे, काय बातमी आहे, चला तर सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। तर इकडे बघा मित्रांनो, कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं। मात्र आता कर्जमाफी होणार, सरकारकडून माहिती जाहीर झाली आहे। पण सरकारने सांगितलेलं आहे की 2 कामे करा। सरकारने सांगितलेली 2 कामे देखील शेतकरी बांधवांनी करावी लागतील। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर कर्जमाफीचा तुम्हाला लाभ होणार नाही, कर्जमाफीचे पैसे तुम्हाला खात्यात येणार नाही असं म्हणणं राज्य सरकारचं बघायला मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सांगितलेली महत्त्वपूर्ण अशी कामे सर्व शेतकरी बांधवांना करावी लागणार आहे। बघा, आता सरकारने सांगितलेली जर तुम्ही ती 2 कामे, तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये जाईल आणि तुमचं पण कर्ज माफ होईल आणि सर्वात मोठा फायदा हा तुमचा होणार आहे। तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, जास्त उशीर होणार नाही, आता सर्व काही सरकारने घोषित केलेलं आहे। कर्जमाफीची तारीख, वेळ सर्व सांगितलेलं आहे। सरकारने मागच्या वेळेस मंत्रिमंडळ बैठक घेतली होती, त्यामध्ये समिती स्थापन केली होती। मात्र आता जे काम सरकारचं राहिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे। आता फक्त काही आलेल्या आहेत की काही याद्या येणं बाकी आहेत। आता पूर्ण याद्या जमा होतील आणि याद्या जाहीर होताच लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जाणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, जे काही कर्जमाफीचे काम होतं त्याला जास्त दिवस लागणार होते, हे काम सरकारने कमी दिवसात केलेलं आहे। जास्त अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि जास्त अधिकाऱ्यांना कामाला ठेवून सर्व काही जे कामं होते ते पूर्णपणे उरकून घेतलेलं आहे। तर बघा मित्रांनो, सरकारने सांगितलेले आहे की 5 कागदपत्रे लागतील। ही 5 ते 6 कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। बघा, ही 6 कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर कर्जमाफीची यादीत तुमचं नाव येणार नाही। 5 ते 6 कागदपत्र तुम्हाला लागणार आहे। ती कागदपत्रे तुम्हाला बँकांना द्यावी लागणार आहे, तुमच्याकडे ती असणं गरजेचं आहे। जर ती नसतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, आता त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही 5 ते 6 कागदपत्र आपल्याकडे आहेत की नाही हे तपासायची आहे। ती तपासली नसतील तर तपासा। जर ही 5 कागदपत्रे नसतील तर तुमची कर्जमाफी केली जाणार नाही। मग चला, आता नेमकी कोणते कागदपत्र लागतील जेणेकरून आपली कर्जमाफी होईल, मी माहिती देणार आहे। कागदपत्रे काढून घ्या आणि डायरेक्ट कर्जमाफीचा लाभ मिळवा आणि 100% तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल। मग मुख्यमंत्री म्हणाले की सर्व शेतकरी बांधवांनी आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, राहिलेल्या थोड्या दिवसांमध्ये ती 5 कागदपत्रे काढून घ्यायची आहेत, म्हणजे त्यांना कर्जमाफीचा लाभ होईल असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नियमामध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे। सरकारने सगळ्यांना सांगितलेलं आहे की आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही करणार आहोत। अखेर मोठा निर्णय झालेला आहे। 2026 वर्ष शेतकऱ्यांसाठी आनंदाचं असणार आहे। थेट कर्जमाफी होणार आहे, यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर आता खुश होतील। कर्जमाफीची डायरेक्ट ही घोषणा केल्यामुळे शेतकरी आता खुश झालेले आहेत। बघा, कर्जमाफीची पात्र यादी अखेर आली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची आता ही कर्जमाफी होणार असून कर्जमाफीला सुरुवात राज्य सरकार करणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आता बहुतांश ठिकाणी केली जाणार आहे। पण बघा मित्रांनो, नेमकी कर्जमाफी सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये केली जाईल हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी बघा, सरकारकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। मग नेमकं काय सांगितलेलं आहे, चला ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत।
तर बघा या ठिकाणी सांगितले आहे की आता सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कर्जमाफी आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा मुख्यमंत्री म्हणाले ही कर्जमाफी प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होती. शेतकरी विचारात होते कर्जमाफी कधी येणार, आज येणार, उद्या येणार, परवा येणार, पण आम्ही त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आता घोषित केलेली आहे. बघा ही कर्जमाफी अशी आहे की कर्जमाफीमुळे आता हजारो नाहीतर लाखो शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे असे मुख्यमंत्री साहेबांनी तर शेतकरी बांधवांना आपल्याला मी कर्जमाफीबद्दल ही माहिती सांगणार आहे. काही गोष्टींची काळजी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली पाहिजे. जर ही 2 कामे केली नाही तर कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पहिलं जे काम आहे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक करणं. ज्याचे आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक नसेल त्यांना अडचण येऊ शकते, त्यामुळे त्यांना तात्काळ लिंक करून घ्यावे. दुसरं जे काम आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. कर्जमाफीचा लाभ थेट मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणे गरजेचं आहे. कर्जमाफी झाल्यावर त्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर किंवा बँकेत येईल. ही 2 कामे तुम्ही जर केली नसेल तर कर्जमाफीची जी रक्कम आहे ती तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून येणार नाही. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ मिळत असल्यास कर्जमाफी मिळेल का? तर मित्रांनो, नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन. जर तुम्ही कर्जाचे हप्ते नियमितपणे भरत असाल आणि तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळाले असेल तरी तुम्ही भविष्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकता. मात्र एकाच कर्जावर 2दा लाभ मिळत नाही. पीक विमा आणि इतर योजना. पीक विम्याचा लाभ किंवा नमो शेतकरी पीक विमा PM किसान योजनेचा वर्षाला मिळणारे 12,000 रुपये मिळत असले तरी तुमची कर्जमाफीसाठी पात्रता रद्द होत नाही. तर शेतकरी बांधवांनो, काही कारणामुळे सरकार काही व्यक्तीची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत. ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं जे कारण आहे शेतकरी बांधवांनो, आयकर इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य. दुसरं जे आहे कारण ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी. तिसरं जे कारण आहे ते शेतकरी बांधवांनो, ज्याची मासिक पेन्शन 25,000पेक्षा जास्त आहे. चौथं जे कारण आहे लोकप्रतिनिधी, जसे की माजी आमदार, खासदार किंवा मंत्री. तर मित्रांनो, राज्य सरकारकडून 2 लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जमाफी पूर्णपणे माफ केली जाऊ शकते. त्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. पहिलं जे डॉक्युमेंट आहे शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र. सरकारच्या माहितीनुसार कर्जमाफीची प्रक्रिया 30 ते 31 जूनच्या आसपास किंवा त्याआधी सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या माहिती, शेतकऱ्याबद्दलची, कर्जमाफीबद्दलची, पीक विम्याबद्दलची सर्व काही माहिती मी तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. तर जय हिंद, जय